तर महानगरपालिकेच्या अनेक जागा अशा आहेत ज्यांचा निकाल प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीवर ठरू शकतो। आपल्या ताकदीची कल्पना असल्यामुळे प्रकाश आंबेडकर हे सुद्धा शांततेमध्ये एक एक पत्ता उघड करत आहेत। आता तर त्यांनी धक्कातंत्राचाच वापर केलाय। वंचित बहुजन आघाडी काँग्रेस सोबत जाणार अशी चर्चा होती, मात्र 22 महानगरपालिकांमध्ये आंबेडकरांची एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत देखील चर्चा सुरू असल्याचं कळतंय। हा मास्टर स्ट्रोक आहे की दबाव तंत्राचा भाग, पाहूया। मुंबईत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार अशी चर्चा ऐन भरात असतानाच वंचित आपली 147 उमेदवारांची यादी जाहीर करणार अशी नवी चर्चा सुरू झाली। ती चर्चा सुरू असतानाच प्रकाश आंबेडकरांच्या धक्कातंत्राचा आणखीन एक अनुभव आला। प्रकाश आंबेडकर महापालिका निवडणुकीत मास्टर स्ट्रोक खेळण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। काही ठिकाणी महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेसोबत तर काही ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत आंबेडकरांचा विचार सुरू आहे। शिवसेनेसोबत 12 ठिकाणी आणि राष्ट्रवादीसोबत 10 ठिकाणी वंचितची चर्चा सुरू आहे। प्रकाश आंबेडकरांचा धक्कातंत्र, शिंदेंसोबत ठाणे, कल्याण, डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, नांदेडमध्ये एकत्र येण्याची शक्यता। अजित पवारांसोबत पुणे, पिंपरी चिंचवड या प्रमुख महापालिकांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू। 21 तारखेच्या नगरपालिका निवडणूक निकालानंतर चर्चा करून निर्णय घेण्याची शक्यता। काँग्रेसचं वंचित सोबत बोलणं सुरू आहे, मात्र आज प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे की आमचं बोलणं जे आहे ते अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चालू आहे। त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रकाश आंबेडकर हे करतायत। नाही, मला असं वाटतं आमच्या वतीने काही मंडळी जाणार आहेत आणि ते त्यांच्याशी बोलणं करतील, त्याच्यानंतर मी याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकते की ते कोणावर नक्की आहेत। नाही, मला प्रकाश आंबेडकरजींच्या वक्तव्यावर काय भाष्य करायचं नाही आहे आणि त्यांची जे विचारधारा आहे, त्यांची जे लेगेसी आहे, ते जातीवादी शक्तींना कमजोर करण्याची लेगेसी आहे नेहमीची। परंतु आज का ते त्यांच्यासोबत जाण्याच्या चर्चा करतायत मला काही कळत नाही आहे। आणि आमची स्पष्टपणे आमची विचारधारा आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये जातीवादी जे शक्ती आहेत, संविधानाच्या विरुद्ध काम करणारे लोक आहेत, त्यांना पराजित करायचं आहे आणि त्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष सगळीकडे तयारी करत आहे आणि लढण्याची तयारी आम्ही केलेली आहे। मुंबईतल्या आघाडी संदर्भात काँग्रेससोबत अद्याप चर्चा सुरू झाली नसल्याची माहिती स्वतः प्रकाश आंबेडकरांनी एबीपी माझाला दिली आहे। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचाही गुरुवारी हाच सूर होता। झालेल्या नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीत देखील अनेक ठिकाणी आमच्या स्थानिक नेतृत्वाने, स्थानिक पातळीवर संघटनेने वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या समेत चर्चा केली होती आणि त्या ठिकाणी आपसी सहमतीच्या अनुषंगानं आम्ही दोन्ही पक्ष नगरपालिकेमध्ये, नगरपंचायतीमध्ये काही ठिकाणी आम्ही सोबत निवडणूक लढलो होतो। येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये देखील अनेक ठिकाणी वंचितच्या सोबत आमचं स्थानिक संघटन चर्चा करत आहे त्यांच्या स्थानिक संघटनेशी आणि त्या ठिकाणी त्यांच्या अंडरस्टँडिंग झाल्यानंतर युती दोन्ही पक्ष एकत्रित स्वरूपामध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निवडणुका हे लढू शकतो। मुंबईत वंचितला चुचकारून काँग्रेस इंग्रजांची नीती वापरत असल्याची टीका संजय शिरसाटांनी केली आहे। तिकडे अकोल्यामध्ये वंचितच्या मुलाखती, अर्ज स्वीकारणं जोरात सुरूच आहे। आंबेडकरांचं होमग्राऊंड असलेल्या अकोल्यात काँग्रेसची आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट संकेत आंबेडकरांनी दिलेत। अकोल्यात काँग्रेस महापालिका निवडणूक गांभीर्याने का लढत नाहीये असा प्रश्न विचारत आंबेडकरांनी अकोला काँग्रेसवरती शंका उपस्थित केली आहे। आंबेडकर वेळोवेळी भाजपवर टीका करतात, मात्र त्याचवेळी त्यांची भाजपच्या मित्र पक्षांची चर्चा सुरू आहे। महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही आंबेडकर आपल्यासोबत हवेच आहेत। मात्र खरंच आंबेडकर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाची युती करतात की काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर दबाव वाढवण्यासाठी त्यांची खेळी आहे, याचं उत्तर काही दिवसात स्पष्ट होणारच आहे। मात्र आंबेडकर सोबत आल्यास महाराष्ट्रातील अनेक महापालिकांचा निकाल वेगळा लागू शकतो, हे मात्र निश्चित। उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।